तर पैसे वाटताना काल ज्या व्हिडिओ घेतल्या त्या ठिकाणी सीमा दुबाले आणि प्रमिला गायकवाड या दोघी महिला उपस्थित होत्या। हे पैसे त्यांच्याकडे मिळाले आणि त्या ठिकाणी प्रभाकर पाटील हे स्वतः उपस्थित होते आणि त्यांचा भाऊ सोंट्या तो उपस्थित होता। सोंट्याची बायको सुद्धा त्या प्रभागातून 5 नंबर मधून खाली उभी आहे आणि हे दोघं भाऊ तिथं असताना प्रभाकर पाटलांची स्टेटमेंट बघितली तर प्रभाकर पाटील म्हणतात की मला काहीच माहित नाहीये, मी सोशल मीडियावर बघितल्यावर मला माहिती पडलं तेव्हा मी तिथे गेलो, यांचं षडयंत्र आहे आणि यांनी असंच काही करू शकतात। अहो जर आमचा षडयंत्र असता तर तू तिथे का आला? ज्या बायकांना आम्ही पकडलं तर त्या बायकांकडे पैसे पकडला, आम्ही झोनल अधिकारी यांना बोलवल्यानंतर तुम्हाला तिथे यायचा संबंध काय होता? जर त्या महिला तुमच्या नव्हत्या किंवा तुम्ही पैसे वाटायला पाठवले नव्हते, तुमच्या त्यात स्लिप आहेत, तुमच्या नावांची लिस्ट आहे आणि त्या बायका व्हिडिओ मध्ये डायरेक्टली तुमचं नाव घेतात आणि तुम्ही म्हणता माझा काही संबंध नाही, म्हणजे खोटं बोलण्याची काही हद्द आहे का नाही? मग तुम्ही भाजप सारखं खोटून बोला आणि रेटून न्या असं बोलायला लागलेत आता राष्ट्रवादीवाले पण। तो त्यांचा नातेवाईक आहे, मी झोनल अधिकाऱ्यांना कळवलंय की हा त्यांचा नातेवाईक असल्यामुळे त्याचं काम होतं त्या ठिकाणी शूटिंग घेऊन कायमस्वरूपी त्यांना प्रोटेक्ट करणं आम्हाला। तर मी त्यांना सांगितलं तुमच्याबरोबर पोलीस बंदोबस्त या दोन्ही महिलांना गाडीत बसवा, ताबडतोब पोलीस स्टेशनला घेऊन चला। तर त्यांनी सांगितलं हे काम माझं नाही, त्याला सांगितलं हे पैसे उचला, तो तेही काम माझं नाही। माझी सगळ्यात पहिला मागणी असेल प्रशासनाला की त्याला सस्पेंड कायमस्वरूपी करावं त्याच्या नोकरीतून। हो, आम्ही आरोला सुद्धा पत्र दिलंय, पोलीस स्टेशनला पत्र दिलंय, याची सखोल चौकशी करून ताबडतोब याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेना आंदोलन करणार आणि या महिलांना कधी अटक करताय ते लवकर आम्हाला सांगा, अन्यथा निवडणुकीला 4 दिवस शिल्लक आहेत, या 4 दिवसात काहीतरी राडा होणार।